नुसतंच बिग बॉस बघितलं आणि बंद केलं. कारण पॅडी दादांचं एकच वाक्य ऐकलं की मी नॉमिनी न करता जे पालकत्व मी सूरजचं घेतलेलं आहे ते मी आयुष्यभरासाठी घेतलेलं आहे. माणुसकी त्याची वेळोवेळी बिग बॉसच्या घरामध्ये दिसलेली आहे. पण मला एक कळत नाहीये, सगळ्या लोकांना मला विचारायचं आहे का मला बिग बॉसला विचारायचं आहे हे मलाही माहिती नाहीये. कुठं सगळ्या गोष्टी गणतायत हे पण मला कळत नाहीये, म्हणून मी तुम्हाला विचारतेय. आता खरंच पॅडी दादा जायची गरज होती. भलेही मिड एविक्शन होऊ दे कोणाचं पण इज दिस राईट की आत्ता पॅडी दादानी जायला पाहिजे होतं, ते पण जान्हवीच्या आधी? म्हणजे लोक खरंच जान्हवीला घरात ठेवू इच्छितात अजून पण? म्हणजे पॅडी दादा आधी जायला पाहिजे नंतर जान्हवी जायला पाहिजे एवढं ती डिझर्व करते का? बिग बॉसचं काय चाललंय नेमकं की बिग बॉस तिला पाठीशी घालतंय? बिग बॉस तिची छान छान गुडी गुडी इमेज करते, जी स्वतः मान्य करते की हो मला असं वाटतं की मला असं वाटलं की निकीसारखं वागल्यानंतर मी व्यवस्थित दिसेन किंवा काय करेन, आणि नंतर ती चांगलं वागते. मग निकीसारखं वागत होती त्यावेळेला ती जे म्हणजे असली चेहरा अजून बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यानंतर माणसं म्हणतात की जे तुमची पर्सनॅलिटी आहे ती बाहेर येते. तिची पर्सनॅलिटी कोणालाच कळालेली नाहीये, तरी सुद्धा पॅडी दादा बाहेर. म्हणजे चाललंय काय हे? बघायचं का नाही बघायचं बिग बॉस?